आपे तुला मगाशी म्हणलं तसं बरं का, मी सारखं विचारत राहणार आहे तुला, राजा कधी घेतीस, राजा कधी देतीस? हो अर्जुन, त्याआधी मी का वेगळ्याच प्रश्नात अडकली रे. काय झालं? धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीयेत, त्या त्यांना परत मिळवून द्यायचं आहे. म्हणजे राजा घ्यायला तुला वेळ होणार आहे असं सांगतेस का तुम्हाला? नाही तसं नाही, म्हणजे मी त्या दिवशी ऑफिसला गेले ना, तर तेव्हा काही मी फाईल बघितल्या, त्यात माझ्या असं लक्षात आलंय की काही लोकांनी त्या जमीन लाटल्यात. म्हणजे ज्यांच्या नावावर होत्या त्यांनी त्या पैसे चारून स्वतःच्या नावावर करून घेतल्यात, घोळ केलेत. असं डायरेक्ट कारवाई कर ना त्यांच्यावर. एवढं सोपं नाही ना रे ते. म्हणजे एक दादा आहेत, त्यांच्या थोरल्या बाबांनी जमीन लाटली खरं तर, आणि ते जे दादा आहेत ते साधे शेतकरी आहेत रे, त्यांचा यात काहीच संबंध नाही बिचाऱ्यांचा. पण ज्यांच्या नावावर जमीन होती ना, त्यांना ती जमीन अजून मिळाली नाही. आता कारवाई करायला गेले तर त्या बिचाऱ्या शेतकरी माणसावर अन्याय होईल नाही का? म्हणजे आपल्या घरासारखंच की सरकारांनी कांड केलेत आणि कदम साधे बोळे आपले. हा म्हणजे तसंच ना. मी विचार केला, मला भीतीच वाटली रे विचार करून. म्हणजे समजा आत्ता बाबाची जमीन कसताय, ती जमीन बापूंच्या नावावर असती तर काय? म्हणजे तसंच आहे ना, सरकारांनी घेतलेली जमीन आहे ही आपली. अरे अर्जुन, मी उदाहरण देते तुला. अप्पे असली उदाहरणं देत जाऊ नका. ती जमीन फक्त आणि फक्त कदमांची. आता स्वर्गातून ब्रह्मदेव जरी आला ना, तरी दुसऱ्या कोणाच्या नावावर करणार नाही मी ती जमीन. केवढा सिरियस होतोय तू. मी आपलं हे बघ अप्पे, कदम आणि ती जमीन माझ्यासाठी किती महत्वाचे मुद्दे तुला चांगलंच माहिती आहे ना. आणि अप्पे मला तर आता वेगळंच वाटतं. तुझी ती हिरकणी योजना सुरू राहावी म्हणून तू रजा घेतली आहेस ना. आणि अप्पे आता या जमिनीची आत शिरलीस ना तर लय वेळ लागेल बरं का. नाही 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 वेळ लागणार. मी एका आठवड्यात सोडवेन की हा प्रश्न. बघ मला तर नाही वाटत की हा विषय आठवड्यात संपल म्हणून. अर्जुन नको ना काळजी करू. ठीक आहे निघतो मी, मला जरा काम आहेत. बाळा कसल्या संकटात अडकले रे. बाप आणि बाबा दोघांपैकी एकाला कसं निवडू मी. त्यात तुझे बाबा ब्रह्मदेव जरी उतरले तरी त्या जमिनीला मी हात लावू देणार नाही असं म्हणले. काय करू आता. रुपाली, विनूभाऊजींचा डबा दिला का ग? हा आई दिला. आणि अप्पीचा? आई घरातच आहे, मी अजून गेले नाही. काळजी घेतीयस ना? हो सर. काय बया, कधी येतो ह्यो काय माहिती. आता कोण येणार आहे? कळल ना, आल्यावर कळल. एवढी कसली घाई लागली हो. आले आले, या या या, बसा भटजी बुवा. या या. अरे आपटे गुरुजी, तुम्ही इकडे कसं काय आज? मीच बोलवलं त्यांना. कशाला? आता गो बाई, आता कालच नाही का आपलं ठरलं शेतात पूजा करायची म्हणून, त्याच्यासाठी बोलवलं. दसऱ्याच्या पूजेसाठी भटजीपूर्ण कशाला त्रास दिलाय? शेतातल्या नांगराची नावताची पूजा तर आपणच केली असते की. त्या दिवशी तर शस्त्रपूजाच असते ना. अहो सरकार असं काय करता. हे बघा, आता पूजा करायची म्हणजे सगळं कसं नीट आणि व्यवस्थित केलं पाहिजे. भटजी बुवा, आता शेतात दसऱ्याला पूजा घालायची आहे ना, त्याच्यासाठी नेमकं काय काय पाहिजे ते सगळं बैजवर सांगा. हा, सगळी तयारी करायची हो आम्हाला. 2 दिवसावर आलाय ना दसरा. आता सरकार म्हणले तसं शस्त्रपूजाच असते, पण तिथे एखादा क्षेत्रदेव असेल तर करू की. क्षेत्रदेव म्हणजे? ती शेतातली देवता असती. तसं काय तिथं असेल तर आपण सागर संगीत पूजा करू. सरकार आपल्या शेतात असं काही आहे का? हा म्हणजे आपल्या शेतातला म्हसोबा आहे ना आपल्या. हो हा, म्हणजे त्याच देवाला निवद घेऊन जातात ना. हा हा, तोच म्हसोबा. हा, मग आपण म्हसोबाची पूजा करू. आप्पे, आणि तशी बी ती जमीन तुझीच आहे ना. नाही म्हणजे तुझी म्हणजे तुझ्या सासऱ्यांची. त्याच्यामुळं पूजेची सगळी जबाबदारी तू घ्यायची. हा, भटजी बुवा जे काय सांगतील ना ते नीटवाणी लिहून घे. हा, सगळं करायचं. जमल ना तुला?
का हापिसातलंय काम आहे? अहो भटजी बुवा, आमची सून कलेक्टर हाय, तिला हापिस मध्ये लय काम असतात. आता बघा ना, 7वा लागणार आहे तरी बी अजून सुट्टी मिळत नाही. कामच करते हापिसातली. हो मी ओळखतो ते आता. गुरुजी तुम्ही सांगा, मी लिहून घेते. हा थांब मी आणते. पान सुपारी, नारळ, हार, फुलं, पंचामृत आणि हो नैवेद्य. तो म्हसोबाला काही वेगळा नैवेद्य असतो का तुमच्या? नाही नाही, आमचे बाबा साधच घेऊन जातात. हो हो साधच. मग ठीक आहे, साधच नैवेद्य. आणि या गोष्टी आणा त्या दिवशी, आणि जे पूजेला बसतील त्यांचा उपवास ठेवा. आता का बाई नाही रोज बसतील ना, हाय ना आप्पे? का दुसरं कोण बसणार हाय? नाही, बाबाच बसतील की. हा मग झालं तर. आणि आप्पे, तुझ्या घरच्यांना सगळ्यांना बोलवायचं बरं का पूजेला. चांगली दणक्यात पूजा करायची हाय. हा आता घालतोच आहे तर मोठीच घालू ना. मी काय म्हणते सरकार, तुम्ही जावा आप्पीच्या घरी निमंत्रण द्यायला. बर. काय आप्पे? मी सांगते की. असं कसं? वडापावला असलं तरी बी कलेक्टर मॅडमचं वडील आहेत ना, मग मान तर दिला पाहिजे, है ना आप्पे? चला येऊ का, उशीर होतोय. बर तू निघ. काही जर वेगळं असेल तर तुला सांगतोच. अगं तुझ्या नारजाच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे बघ ह्यो दसरा. तुमच्या बापांचीच उतरून ठेवणार आहे मी आता. नावाची हाय मनी, दिसती अडणी पण भल्या भल्यांना पाजल पाणी. बर गुरुजी, पूजा कधी करायची मग? सकाळी करूया की, 10 वाजताचा चांगला मुहूर्त आहे. मावशीने मध्येच काय काढले हे पूजेचं? मला तर वाटते ना त्यांचा काहीतरी डाव असणार आहे. मी पण तोच विचार करते. मावशी एवढं चांगलं कधीपासून वागायला लागल्या? सुषमे, काय बी म्हण, तुझ्या हातचा चहा म्हणजे एकदम कडक. काय राव अक्का, दरवेळी असंच गोड बोलता आणि मम्मीकडनं चहा करून घेता. ए दिप्या, असं बोलतात का? असं दे ग, तो काही खोटं बोललाय वे? ये हुई ना बात, मला माहितीच होत. आखिर में सच्चाई की जीत हुई. खबर दिप्या, अरे ह्यो चहा म्हणजे निमित्त असतंय बघ नुसतं. त्याच्यामुळं तुझ्या आई संगत बोलता येतं का नाही? आणि आम्ही मैत्रिणी आहे, ते बी जीवा भावाच्या. तुम्हाला सांगतो अक्का, माझ्या टायमाला ना. का बस, अजून एक सटका मिळेल चांगला. आम्हाला बोलू दे जरा. सुषमे, अगं आप्पीला 7वा महिना लागल ना मग आता? वय तर. आणि मग कवा आणणार आहे तिला इकडे बाळातपणाला? अहो नाही अक्का, आता अर्जुनरावांची सुटका झाली ना, मग आप्पी आता तिथेच थांबणार आहे. ह्यांनी आणि विनायकराव बोलल्यात तसं. ते बी खरंच आहे म्हणा. तिच्या घरची बी लोक लय काळजी घेतात बघ तिची. हा, पण तिला म्हणावं आता जरा आराम कर बाई. कुठलं काय अक्का, अजून ऑफिसात जाते बघा ती. कामाशिवाय राहतच नसेल तिला. पण ह्यावेळी दीदी लईच भारी काम करते बघा. अक्का कधी आला? आताच आले बघा बापू, लय येळ नाही झाला. बरं ठीक आहे ना सगळं? एकदम बेस. शैलीचं पोरग बी आता 2 महिन्यात झालंय. बापू, अव असं किती दिवस अजून ह्याच मातीच्या पाया पडणार आहेसा तुम्ही? हा, आता दीपे बी मोठा झालाय. आता तरी काहीतरी बघा की त्या जमिनीचं नाही तर घराचं. अहो का, ते होईलच की. हा ग, तसं नाही. तुम्ही राहा पाहिजे तेवढे दिवस माझ्या घरात, ते नाही म्हणत मी. पण तुला सांगू का, आता लग्नाच्या वेळेला लोक ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात बघ. आणि आता गावातल्या पोरांना पोरी बी मिळानं झाल्या त्या. करायचं की अक्का, सगळं करायचं बघा.
अहो जमीन नसली तरी आता घराच करतो बघा मी. आता असं काय म्हणताय तुम्ही? मिळेल की जमीन बी मिळेल. नाही, जे मिळणार नाही त्याची आशा लावून काय बी उपयोग नाही बघ. सुषमा, दीप्या, यंदा घट उठले ना की ही माती विसर्जित करून टाकणार आहे. काय बोलताय तुम्ही? जी मिळणारच नाही त्याची आशा लावून कशाला बसायचंय? म्हणूनच म्हटलं सुषमा, यंदा ही माती विसर्जित करून टाकणार आहे. अहो बापू, मी तर असंच बोलले होते, तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. हो नाही 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 अक्का, तुम्ही बोलला त्याचं काय नाही. अहो पण बापू 30 वर्ष झालं तुम्ही माती जपून ठेवल्या. अरे मग दिप्या 30 वर्षात काय झालं का? इथून पुढे बी होईल असं मला वाटत नाही. बघ उगच वर्षानुवर्ष या दिवसात वाईट वाटत राहणार, सणवार खराब होणार, माझ्या भावना उचंबळून येणार आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे पडणार. कसं बघ, नाही नकोच ना ती. असं काय म्हणताय तुम्ही? आयन मामांची जी आठवण होती, अहो तिकडल्या शेतातली आठवण. सुषमा, अगं माती विसर्जित केली म्हणजे त्यांना विसरणार आहे का आपण? असं कसं म्हणतेस तू? अहो पण बापू, तुम्ही आजीला वचन दिलं होतं ना. पण नाही ना पूर्ण करू शकलो. इकडच्या शेतात माती मिसळायची होती, नाही मिसळू शकलो. शेत नाही घेऊ शकलो, आईला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकलो. म्हणून काय झालं आता? दरवर्षी तेच. बापू काय बोलताय तुम्ही? हा, असलं काय बी बोलून मनाला लावून घेऊ नका. हो तुम्ही तुमच्या लेकीला शिकवून कलेक्टर केली, हाय का कुणाचे टाप? आणि बापू, दीदीने सांगितलंय की आपल्याला आपली जमीन परत मिळणार. दिप्या, अरे तिला कशाला काय सांगायला गेलास तू? नाही म्हणजे मी तिथं ह्याच्यावरच काम चालू होतं. परवा मी ऑफिसला गेलतो, तेव्हा दीदी मला म्हणली की सगळ्या धरणग्रस्तांना जमीन मिळवून देणार म्हणून. अरे मग दिप्या, हे आधी का नाही बोललाच रे तू? अगं मम्मी सॉरी, पण दीदीचं माझं ठरलं होतं की बापूंना सरप्राईज द्यायचा आहे. आणि बापू, दीदी ही पण म्हणल्या की ह्या दसऱ्याला आपली जमीन आपल्याला परत मिळणार आणि तुम्ही त्या जमिनीत ही माती मिसळणार. दिप्या, अरे अरे खरं सांगतोयस तू? हे का मला बरं वाटावं म्हणून म्हणतोयस आणि परत दीदीच्या मागे लागणार? नाही, मी खरं सांगतोय मी. बघा, अजून काय पाहिजे बापू तुम्हाला? अहो एवढी सोन्यागत लेक आहे तुमची. मला वाटलेलंच माझी लेकच ह्याच्यात काहीतरी करणार म्हणून. होय का? आणि आता कोणतरी म्हणत होतं की माती विसर्जित करून येतो म्हणून. तसं नाही अक्का, आपलं काम तिला सांगणं चुकीचंच आहे. पण आता माझ्या बरोबर बाकीच्या धरणग्रस्तांची जमीन मिळणार हे ऐकून लय भारी वाटतंय बघा. हा ना बापू, मग आता तुम्ही शांत व्हा. शांत राहून कसं चालेल? आता तर उलटी ताकद आली बघ मला. खरंच 4 फेऱ्या जास्त करीन आज मी. नाही बापू, अहो नाही दिप्या, सुषमा, आज निवदाला काहीतरी गोडधोड कर बरं का. मी येतो लवकरच. सुषमे, बापूंनी यंदा जमिनीचं लयच मनावर घेतलंय बघ. दिप्या, खरं बोललास ना तू? हो खरं बोलले मी. खरंच
देव पावला बाई. काय बी करून दीदीला मला हे सांगितलंच पाहिजे. बापू 100% तिला भेटणार असं मला वाटते. राणी, अगं ऐकलंस का? पोरीनं बापाचं पांग फेडलं. बर चल, आपल्या आप्पीला पहिल्यांदा भेटूया. या जमिनीचं काय करायचं मला काहीच कळत नाही. बापूंसाठी नाही करता आलं तर नाही, असं नाही चालणार. बापूंचं एवढ्या वर्षांचं स्वप्न आहे हे. पण मग अर्जुनला बाबांना काय सांगू मी? काहीच कळना झालंय. बापू, बापू, आप्प्या, आप्प्या, बापू काय झालं तुम्हाला? आप्प्या, मला माहित होतं तूच काहीतरी करशील. तू आपली जमीन मिळवून देतेस किती मोठे माहितीये का तुला? दिप्यानं सांगितलं मला आत्ता. आप्प्या, तुझ्या आजी आजोबांच्या आत्म्याला शांती मिळेल बघ ना. बापू तुम्ही तसं बघायला गेलं तर हे अंतर 4 पावलांचं ग. पण ते 30 वर्ष पार करता आलं नाही तुझ्या बापूला. असं म्हणतात गावच्या पंढरीत घर असावं, काळीत सोनं पिकवावं, ही आपली रीत आहे. पण तुझ्या बापूला कधी जमली नाही ग, कधीच साधली नाही. बापू तुम्ही असं बोलू नका. जे आहे ते आहे. मला नाही जमलं. पण आप्प्या, तू कलेक्टर झाल्यावर 1 वर्षात करून दाखवलंस बाळा. अहो हे वेळ लागणार आहे जरा. या का माहिती मला. दिप्या म्हणला दसऱ्यापर्यंत होईल म्हणून. लागू दे वेळ. पण आप्प्या, तू फक्त आपल्यासाठीच करतेस असं नाही ना, सगळ्यांसाठी करतेस. आणि आप्प्या, ज्याच्या धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना मिळवून देतेस तू. सगळ्यांसाठी करायचं बरं का. सगळ्यांना आधी जमीन मिळाली तरी चालेल, मला सगळ्यात शेवटी मिळाली तरी चालेल. बापू अहो सगळ्यांसाठीच करते. पण मला एक सांग, तुला याच्यासाठी वेगळं काय करायला लागत नाही ना? वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे आप्या, नियमाच्या बाहेर जाऊन, तुझा अधिकार वापरून, नियम वाकवून असं नाही. हा, मग हे लय बेस आहे बघ. हे चांगलं आहे आपल्यासाठी. आपण जे करायचं ते नियमातनं करायचं. आप्या, तुझ्या आजी आजोबा पाहिजे होते का आता? अगं त्यांना लय भारी वाटलं असतं. सरकार दरबारात लय चपला शिजवले त्यांनी. त्यांच्याच्यानं काय बी झालं नाही. तू करून दाखवलं आप्या. बापू अहो तुम्ही काय करताय? तुम्ही उठा आधी. उठा. रडताय तुम्ही? बास झालं की. नाही आप्या, हे वजन गेली 30 वर्ष माझ्या डोक्यावर होतं. आत्ता जरा वजन उतरल्यागत वाटतंय बघ मला. मी येताना राणीला म्हणलं, बघ राणी, आप्पीनं बापाचं पांग फेडलं. अगं आप्या, आतापर्यंत तुझ्यासाठी जे काही केलं ना बाप म्हणून, त्याच्या पुढे हे लय मोठं आहे. काहीतरीच बोलू नका बापू. नाही अहो, झाड मोठं झालं आणि त्यांनी जमिनीवर सावली धरली म्हणून जमिनीचे पांग फेडतात का? तसंच आहे बापू. मी काही केलं ना तरी या जन्मात मी तुमचे पांग नाही फेडू शकत हो. ऐका आप्या, आप्या, लेक म्हणून लय अभिमान आहे बघ तुझा. तुला ऑफिसला जायचं असेल ना? हा, ऑफिसलाच निघाली. निघूया आपण. हा, तुम्ही जाऊ काय जा. हो.
हॅलो दिदे. दिप्या काय रे? अरे किती फोन करत होतास तू? मी बापूंसोबत होते. मला वाटलंच अगं, म्हणून मी तुला फोन करत होतो. काय झालं? दिदे सॉरी, मी बापूंना खोटं बोललो. अगं बापू आज म्हणत होतं की घट उठल्यानंतर ती माती विसर्जित करणार. काय? बापू म्हणलं काय उपयोग नाही, माझ्याकडनं काहीच होऊ शकत नाही, आईची शेवटची इच्छा मी नाही पूर्ण करू शकत असं म्हणलं बापू. अरे का पण? काय माहित नाही अगं तिथे एकदमच असं बोलायला लागलं. म्हणून मी म्हणलं बापूंना की दीदी या दसऱ्याला सगळं करेल म्हणून. दिप्या अरे एवढं सोपं नाहीये. बापू आता रडत होते माझ्याजवळ. मी दिप्या मी काय करू, कसं सांगू तुला? दीदी अगं सॉरी, पण मी तर काय करू, मला बापूंची अवस्था नव्हती ग बघवत. अरे मस्त मान्य आहे दिप्या, पण आता ते आशा लावून बसलेत की हे सगळं नाही पूर्ण झालं तर काय करायचं? दीदी अगं असं म्हणू नको ग, बापूंना लय मोठा धक्का बसेल. तू नको काळजी करू, मी करते काहीतरी. मी विचार करते. तू ठेव फोन आता.